सुप्रभात सगळ्यांना. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजची कथा पाहणार आहोत आपण. चला तर कथेला सुरुवात करूया. रेणुकामाता यांच्या कृपेची आणि एका शापित रहस्याची ही कथा आहे. आजही विदर्भातील काही गावात सांगितली जाते. महाराष्ट्रातील घनदाट जंगलाने वेढलेल्या सोनवाडी गावात गणेशराव पाटील नावाचा श्रीमंत जमीनदार राहत होता. त्याचा मुलगा ओंकार शहरातून शिक्षण पूर्ण करून नुकताच गावात परतला होता. ओंकार हुशार होता, पण देवधर्मावर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. गावाच्या टोकाला रेणुका मातेचं शेकडो वर्ष जुनं मंदिर होतं आणि त्या मंदिरामागे एक प्राचीन विहीर होती. गावात अशी आख्यायिका होती की त्या विहिरीत रात्री कोणी डोकावलं तर त्याला आतून कोणीतरी नावाने हाक मारतं आणि जो त्या आवाजामागे जातो तो पुन्हा कधीच पूर्वीसारखा राहत नाही. गावातील लोक सूर्य मावळल्यानंतर त्या मंदिराजवळ जात नसतात. एके दिवशी ओंकार मित्रांसोबत बसला असताना गावातील वृद्ध भिकाजी काका म्हणाले, त्या विहिरीत देवीची शक्ती आहे, खेळ समजू नकोस. ओंकार हसत म्हणाला, आजच्या काळात माझ्या अशा गोष्टींवर कोण विश्वास ठेवतं. त्याच रात्री त्याने ठरवलं, तो त्या मंदिरात जाऊन सगळ्यांना खोटं ठरवणार. अमावस्येची रात्र होती. काळे ढग आकाशात फिरत होते. गावात कुत्रे सतत भुंकत होते. ओंकार हातात टॉर्च घेऊन मंदिराकडे निघाला. जसजसा तो जंगलातून पुढे जात होता तसा विचित्र वातावरण जाणवत होतं. झाडाच्या फांद्या आपोआप हलत होत्या. एखादी सावली त्याच्या मागे चालते असं त्याला वारंवार वाटत होतं. मंदिराजवळ पोहोचल्यावर त्याला आश्चर्य वाटलं. मंदिरात कोणीच नव्हतं, पण घंटा स्वतःहून हळूहळू वाजत होती. ओंकारचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तरीही तो स्वतःला सावरत विहिरीजवळ गेला आणि त्याने टॉर्चचा प्रकाश विहिरीत टाकला. पाणी पूर्ण काळ दिसत होतं. अचानक त्याला मंद आवाज ऐकू आला, ओंकार, तू घाबरून मागे झाला. पण पुन्हा आवाज आला, ओंकार, खाली ये. त्याच्या अंगावर काटा आला. तो इकडे तिकडे पाहू लागला, पण तिथं कोणीच नव्हतं. तेवढ्यात विहिरीलं पाणी हलू लागलं आणि जणू आत कोणीतरी फिरत होतं. पाण्यावर एका स्त्रीची अस्पष्ट सावली दिसू लागली. लांब केस, पांढरी साडी आणि लाल चमकणारे डोळे. ओंकार भीतीने मागे सरकला, पण अचानक त्याचा पाय घसरला आणि तो विहिरीच्या काठावरून खाली पडला. इतक्यात त्याने दोरी पकडली. खाली काळोखातून तोच आवाज पुन्हा आला, आणि तुझ्या वडिलांनी केलेलं पाप विसरलास का? ओंकार हादरलाच. त्याला काहीच समजत नव्हतं. अचानक त्याच्या डोळ्यासमोर विचित्र दृश्य दिसू लागले. अनेक वर्षापूर्वी गणेशराव पाटलांनी मंदिराची जमीन बळकावण्यासाठी एका गरीब पुजाऱ्याला धमकावलं होतं. त्या पुजाऱ्याने दुःखाने विहिरीत उडी मारून जीव दिला. मरताना त्याने म्हटलं होतं, ज्यांनी देवीचा अपमान केला त्यांना ही विहीर कधीच शांत बसू देणार नाही. ओंकार घामाने भिजला. त्याला समजलं हे सगळं सत्य आहे. तेवढ्यात जोराचा वारा सुटला आणि मंदिराच्या घंटा वेड्यासारख्या वाजू लागल्या. विहिरीतून काळी सावली वर येऊ लागली आणि ओंकार घाबरून देवीच्या मंदिरात धावत गेला. तो मूर्तीसमोर पडला आणि रडत म्हणाला, आई रेणुका, माझ्या घरचं पाप माफ कर, आम्हाला वाचव. क्षणात मंदिरात तेजस्वी प्रकाश पसरला. मूर्तीसमोरचा दिवा स्वतःहून पेटला आणि मंदिरात एक शांत स्त्री स्वर घुमला, पश्चाताप खरा असेल तर क्षमा मिळेल. त्या क्षणी सगळं शांत आलं. दुसऱ्या दिवशी ओंकारने संपूर्ण गावासमोर आपल्या वडिलांचं पाप कबूल केलं आणि मंदिराची जमीन परत दिली गेली. विहिरीजवळ मोठी पूजा करण्यात आली. त्या दिवसानंतर त्या विहिरीतून आवाज येणं बंद झालं. पण गावकरी आजही सांगतात, अमावस्येच्या रात्री मंदिराजवळ गेलं तर विहिरीच्या पाण्यात कधी कधी लाल प्रकाश चमकताना दिसतो. जणू रेणुका माता अजूनही त्या जागेचं रक्षण करत आहे. तर ही होती कथा रेणुका मातेची. तुमची जी श्रद्धा असेल तर अश्विनी स्टोरीज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.